मंत्रालयामध्ये प्रवेश हवा असेल तर डीजी कार्ड बंधनकारक गेल्या काही महिन्यापासून केलं पाहायला मिळतंय, परंतु हे डीजी कार्ड जे आहे ते गहाळ झाल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळाली पाहायला मिळते। तब्बल 10,000 डीजी कार्ड जे आहे ते गहाळ झालेले आहेत। याच बॉक्समध्ये हे डीजी कार्ड जे आहे ते जमा करणं बंधनकारक आहे। जेव्हा एखादा नागरिक आपल्या कामानिमित्त मंत्रालयात सकाळी येतो आणि संध्याकाळी जात असताना याच डीजी कार्डच्या बॉक्समध्ये हे डीजी कार्ड जे आहे ते जमा करणं बंधनकारक आहे। परंतु आपण जर पाहिलं तर तब्बल 10,000 डीजी कार्ड जे आहेत ते गहाळ झाल्याची माहिती जी आहे ती सध्या सूत्रांकडून मिळालेली आहे। मंत्रालयात जे नागरिक येतात त्यांचा प्रवेश सुखकर व्हावा यासाठी प्रशासनाकडून डीजी कार्ड ही यंत्रणा जी आहे ती राबवण्यात आलेली आहे। सकाळी या ठिकाणी एखादा नागरिक आला, त्याचं काम ज्या मजल्यावर आहे त्या मजल्यानुसार त्याला डीजी कार्ड प्रवेश जो आहे तो दिला जातो आणि आपलं काम संपल्यानंतर त्या नागरिकानं तो डीजी कार्ड जो आहे तो परत या ठिकाणी देणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे। परंतु जी माहिती मिळाली आहे माहितीनुसार 10,000 तब्बल नागरिकांनी हे डीजी कार्ड जे आहे ते परत दिले नसल्याची माहिती सध्या मिळालेली आहे आणि याची रिकव्हरी जी आहे ती यंत्रणेकडून केली जाते। परंतु एक अट सुद्धा ठेवण्यात आलेली आहे की जर हा डीजी कार्ड जुना परत दिला नाही तर पुन्हा प्रवेश जो आहे तो मंत्रालयात नागरिकांना मिळणार नाही। त्यामुळे जुना कार्ड पहिला देणं हे बंधनकारक असेल। कॅमेरामॅन सिद्धेश सोबत विनायक डावरुक, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।